कुटुंबासोबत एक केलेली ट्रिप जी लक्षात आहे? महाबळेश्वर आम्ही सतत करतो. माहेर घर आहे माझं. वा. दुबईचाच अनुभव आहे की मी सगळी तयारी केली. तिकीट बुक म्हणजे माझं तिकीट फ्लाईट बुकिंग झालं, सगळं झालं आणि त्यावेळी अचानक मला एक शूट आलं आणि माझं सगळं कॅन्सल होऊन माझे मित्रमैत्रिणी गेले आणि मी इथेच होते. मी आणि माझी बहीण इंदोरला गेलो. आम्ही सराफामध्ये फिरलो, खाल्लं खूप आणि मग दुसऱ्या दिवशी परत पुण्याला आलो. त्यामुळे अशा ट्रिप्स केल्यात मी खाण्यासाठी फक्त. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि मला खरं तर हे खूप सांगायला आनंद होतो आहे की अभिनय क्षेत्रात ना खूप अभिनेत्री असतील किंवा अभिनेता असेल, हे कला क्षेत्रात तर आपलं नाव वर्चस्व जे असतं ना ते गाजवतातच. पण असेच काही अभिनेत्री किंवा काही अभिनेते हे व्यावसायिक क्षेत्रात देखील अव्वल कामगिरी करतात आणि असंच काही घेऊन आपल्यासोबत गार्गीताई आल्यात. ताई, कशा आहात? मी मस्त, थँक्यू. एक छोटासा रॅपिड फायर आणला आहे, तो आपण खेळूयात. सगळा ट्रॅव्हल संदर्भातच आहे, कारण ट्रॅव्हलचा ॲप आहे म्हटल्यावर आपण तसाच रॅपिड फायर आणला आहे. ट्रॅव्हल म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय? अनुभवांची शिदोरी. माउंटेन की बीच पर्सन? बीच पर्सन. बाय ट्रेन प्रवास आवडतो, बाय फ्लाईट, बाय बस की बाय कार? मी आळशी आहे, बाय फ्लाईट. कोणासोबत ट्रिपला जायला जास्त आवडतं? कुटुंब, माझं कुटुंब. कुटुंबासोबत एक केलेली ट्रिप जी लक्षात आहे? महाबळेश्वर आम्ही सतत करतो. माहेर घर आहे माझं. वा. ट्रिपमधील एक अविस्मरणीय गोष्ट? माझ्या आईबाबांची शेवटची ॲनिव्हर्सरी, कारण त्याच्यानंतर ते गेले, ती आम्ही महाबळेश्वरला सेलिब्रेट केली. तर ते मला खूप आणि ती मी अरेंज करून त्यांची अशी छान अविस्मरणीय बनवली. त्याचा मला आनंद आहे. वा, किती छान. ट्रिपमध्ये हरवलेली वस्तू? सोन्याची चेन हरवली होती माझी गोव्यात. बापरे, कशी काय हरवली, म्हणजे कशी पडली, कोणी हिसकावली मला माहीत नाही, पण मला फार वाईट वाटलं होतं. ट्रिपमध्ये झालेली मैत्री? खूप झाल्यात, पण ना ट्रीपमुळे झाली माझी. माझी एक खूप जुनी मैत्रीण मला अनेक वर्षानंतर, सायली तिचं नाव, तिला मी अनेक वर्षानंतर परत भेटले आणि असंच आम्ही ठरवलं की चल कुठेतरी जाऊयात आणि आम्ही छान केरळाला जाऊन मज्जा करून आलो. ट्रिपचं फसलेलं प्लॅनिंग? खूपदा फसलं आहे. पण एकदा दुबईचाच अनुभव आहे की मी सगळी तयारी केली. तिकीट म्हणजे माझं तिकीट फ्लाईट बुकिंग झालं, सगळं झालं आणि त्यावेळी अचानक मला एक शूट आलं आणि माझं सगळं कॅन्सल होऊन माझे मित्रमैत्रिणी गेले आणि मी इथेच होते. ट्रिपमध्ये झालेलं एखादं भांडण? नाही गं, कधीच नाही. ट्रिपमध्ये कधी कोणतं स्टेशन हुकलंय का? नाही. उतरायचं आणि आपण चुकून दुसरीकडे उतरलो? तेच, मी आळशी असल्यामुळे ट्रेननी प्रवासच फार केला नाही आहे, त्याच्यामुळे ते नाही झालं. ऐनवेळी जायचं ठरलं म्हणून कधी ब्लॅकने तिकीट काढलंय का? हो, अनेकदा. आणि त्याची गंमत पण घेतली आहे. ट्रिप दरम्यान खाल्लेला एक पदार्थ जो नेहमी लक्षात? बापरे, खूपच खाल्लेत आणि मला खूपच, म्हणजे इंदोरचा एक ट्रिप तर मी इंदोरला अशी केली आहे की आम्ही सकाळी फ्लाईटनी, मी आणि माझी बहीण इंदोरला गेलो. आम्ही सराफामध्ये फिरलो, खाल्लं खूप आणि मग दुसऱ्या दिवशी परत पुण्याला आलो. त्यामुळे अशा ट्रिप्स केल्यात मी खाण्यासाठी फक्त. वा, खूप छान. हे अनुभव ऐकून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.